काय करायचं शुभंकर? पुरती कोमेजली पोर. डॉक्टरांनी सांगितलंय की तसं काळजीचं कारण नाही आहे, पण तिचं चित्त सतत प्रसन्न राहायला हवं. हाच विचार करतोय की तिचं मन रमवायला काय करू. शुभंकर, तिचं डोहा जेवण करायचंय, तेच ठरवूया. आता मस्त आयडिया. डोहा जेवणच करूया आपण. त्यामुळे घरातलं वातावरण ना सगळं बदलून जाईल आणि मी त्याला नक्कीच आवडेल. हे पण कधी करायचं डोहाळ जेवण? आणि मला सांग की डोहाळ जेवणाकरता तयारी काय काय करायला लागते? मला सांग, फक्त सगळं मॅनेज करतो मी. अरे डोहा जेवण म्हणजे फारसं काही करायचं नसतं रे. मी सांगते ते तसं कर. अरे ते सगळं तर मीच करेन. फक्त मी दिलेल्या यादीप्रमाणे नामदेवला सांगून तू सामान मागून घे. शुभंकर, ऐकतोयस ना तू? हो, तू काय म्हणत होतीस तू आता? अरे फक्त नामदेवला यादी देऊन सामान मागून घे. हा, मागवतो. आणि हे बघ, मीरा आणि इराला पण फोन कर. हं, विसरू नकोस. आत्ताच्या आत्ता फोन लाव बरं त्यांना. त्यांना कळवायलाच हवं. हॅलो. हॅलो मा. शुभंकर, काय झालं रे? महाग इतकी टेन्स का होतेस तू? अरे तुझा अचानक फोन आला म्हटल्यानंतर मनात नाही ते विचार येतात. नाही, तसं काळजीचं काही कारण नाहीये मा. मीताची तब्येत आता बरी आहे. तिला जरा चक्कर येत होती अगं. अरे देवा, मग? मा, मीता आता बरी आहे ग. फक्त थोडासा प्रॉब्लेम झाला होता. अगं प्रॉब्लेम म्हणजे मीताची गायनेक नेमकी आउट ऑफ स्टेशन आहे. मीराने जी गायनेक सजेस्ट केली होती तिचा फोन लागला नाही. आपल्या डॉक्टर साहेबांना फोन केला तर त्यांचाही फोन आउट ऑफ कव्हरेज एरियात होता. मी काय करायचं, कुठल्या डॉक्टरला फोन करायचा विचारच करत होतो. तेवढ्यात नशिबाने राहुलचा फोन आला. त्याने त्याच्या डॉक्टरांचा नंबर दिला. मग मी त्यांना फोन केला आणि त्यांनी मीताला ट्रीट केलं. आता मीता बरी आहे. डॉक्टरांचं एवढंच म्हणणं आहे की तिच्या मनावरचा ताण हलका व्हायला पाहिजे. मग आता रे काय करायचं शुभंकर? मा, आत्याला एक कल्पना सुचली आहे. तिचं म्हणणं आहे की मीताचं डोहाळ जेवण करूया. चांगली आहे कल्पना. हो, पण उद्याच डोहाळ जेवण करूया असं आत्याचं म्हणणं आहे. अरे पण इतक्या घाईने सगळं कसं होणार शुभंकर? अगं आत्याच मॅनेज करते सगळं. ती म्हणाली काही फारशी तयारी करावी लागत नाही याकरता. इनफॅक्ट मी तुला आणि मीराला निमंत्रण देण्याकरताच फोन केलाय. मनसनने सगळं ठरवलं म्हटल्यानंतर बोलणंच खुंटलं ना. आणि खरं सांगू का शुभंकर, नमिताला आनंद वाटेल ना, मग काही प्रश्नच येत नाही. ए मा, तुला काय वाटतंय ते समजतंय मला शुभंकर, पण काही इलाज नाहीये. जे घडून गेलंय ना त्याची वेदना आयुष्यभर बाळगावी लागणार आहे आपल्याला. पण काळजी करू नकोस तू, येईन मी. थँक्स मा, तू मला नेहमीच समजून घेतेस. जरा मीराला फोन देतेस? देते हा मीराला. मीरा, दादाचा फोन आहे तुझ्यासाठी. हो हां दादा, काय रे, नमिता बरी आहे ना? हो, नमिताची तब्येत चांगली आहे आता. मीरा, थँक्यू व्हेरी मच. हे तुला एक गोष्ट सांगू का? या निमित्ताने मी ज्या ज्या डॉक्टरांशी बोललो ना त्या सगळ्यांच्या तोंडी तुझं नाव होतं. आणि
नमिता मात्र असू दे रे, लांबून का होईना मी लक्ष ठेवतेय ना. थँक्स, पण मी आत्ता तुला त्याकरता फोन नाही केलाय. मग अगं, आत्या नमिताचं डोहाळ जेवण करायचं म्हणते उद्या. तेव्हा तुम्ही दोघींनी उद्या मिहिरला घेऊन सकाळीच यायचं. दादा काय ग? दादा अरे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण नमिताला तिच्या डोहाळ जेवणाला मी आलेला आवडेल का, हा खरा प्रश्न आहे. ठीक आहे, मी कळवते तुला काय ते. ओके, बाय. अरे वा, जोरदार तयारी चालली आहे. अरे मा, तू एकटीच? मीरा आणि मिहिर नाही आलं? अरे मिहिरला थोडंसं बरं नाही वाटत आहे ना, मग मीरा थांबली आहे त्याच्याजवळच. अच्छा, ये ना. काय ताराबाई, अरे वा, छान दिसताय तुम्ही. आणलं? हे बरोबर आहे. हो. बरं आत्या, मला सांग, सगळी तयारी झाली आहे का? हो, ताराबाई आणतायत सगळं. हां, घेऊन या. मी त्याला आणू? हो, जा घेऊन. हो, आलोच. मा, नीता, तुला माहिती आहे का, खरं तर मी तुला सरप्राईज देणार होतो, पण तूच मला सरप्राईज दिलंस. शुभंकर, आपण एकाच घरात राहतो. तू हे जे सरप्राईज द्यायचं ठरवलं होतंस ते मला कळणार नाही असं तुला वाटलं, पण म्हणून मीच ठरवलं की मी तुला सरप्राईज द्यायचं. थँक्स अ लॉट शुभंकर. या दिवसाची मी खूप वर्ष वाट पाहिली. हा दिवस तू असा साजरा करशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. थँक्स. बरं, आता बाहेर जाऊया का? सगळे वाट बघताय. चल. नमिता, किती सुंदर दिसतेस ग तू. सावकाश.
सांज वेळ देऊन जाते रंगन वट क्षितिज. हो नक्की. हो हो नक्की देऊ की पार्टी, त्यात काय. हो 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 चालेल. मी सगळे बिलं मार्क करून ठेवले. त्यात काय एवढं मिस्टर गुप्ते. दरवर्षी रिटर्नसाठी कामं करावीच लागतात आणि उलट मलाच कंटाळा आला होता. हो नक्की. हो सांगते. ओके या. गुप्त्यांचा फोन आला होता. हे ते आज नक्की ऑफिसला येणार आहेत ना? हो. अरे बाकी काही नाही, ज्वेलरीची बिलं मार्क करून द्यायला सांगितली. झालेच जवळजवळ, ही शेवटची फाईल राहील. आज घेऊन जायचं ग. शुभंकर, काय ग? एकाच दिवशी एकाच ज्वेलरकडनं 2 जोडी पायातली वाळ्यांची ऑर्डर दिली असतो. दोन जोडी सोन्याचे पायातले वाळे. एक आपल्या बाळासाठी आणि दुसरे तू कोणासाठी आणलेस हे उघडच आहे. का करतोयस तू हे सगळं? ते दिवस सगळं व्यवस्थित आणि सुरळीत चालू होतं ना. मधले सगळे दिवस पुसट होत गेले होते. का तू हा प्रयत्न करतोयस? आणि तू काय ह्याच्या पुढे प्रत्येक गोष्ट दोघांसाठी आणणार आहेस? प्लीज. आणि तसं करणार असशील ना तर यापुढे माझ्या बाळासाठी काही आणायची आणि काही करायची काहीही गरज नाही. मीता, हे मीता, 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 प्लीज तू कुठल्याही प्रकारची सारवासारव करायला जाऊ नकोस. त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो मला. ओके, हे घे. हे काय? अमोघला फोन लाव. अमोघला कशासाठी फोन करायचा मी? कारण वाळ्यांचा दुसरा सेट त्यानं घेतला होता. अगं झालं काय, मी जेव्हा आपल्या बाळाकरता वाळे घ्यायला गेलो ना तेव्हा अमोघ माझ्या बरोबर होता. आपल्या बाळाचे वाळे त्याने पाहिले आणि त्याला आठवलं की त्याला कुठल्या तरी बारशाकरता जायचंय आणि हे गिफ्ट लहान बाळाकरता बेस्ट आहे. मीता, फक्त झालं एवढंच की त्या वाळ्यांची ऑर्डर मी दिली. हे बघ, दुसऱ्या दिवशी अमोघने त्याचे पैसे दिले, वाळे कलेक्ट केले, पण मी ऑर्डर दिल्यामुळे बिल माझ्याकडे आलं. खरं सांगतोस? म्हणजे तुझा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाहीये. ओके, तू एक काम कर, तू अमोघला फोन कर, त्याच्याशी बोल, म्हणजे विश्वास बसेल तुझा.
घे ना, कर ना फोन. आज ऑफिस नाहीये वाटतं. आज सुट्टी. समीरला सुट्टी आहे ना आज. आज सोनू बरोबर धमाल करायची, मस्ती करायची खूप. लोकांच्याच मुलाला किती दिवस खेळवणार आहेस तू? आई परत परत काय ग तेच? तुला सांगितलं ना, हे लोकांचं मूल नाहीये, हे आपलं मूल आहे. समीर, उगाच मला चिडायला लावू नकोस. मला फक्त एवढंच विचारायचंय की मला माझ्या नातवंडाचं तोंड पाहायला कधी मिळणार आहे? कधी आज घेऊनच मरायचं मी. आई प्लीज. आई मला माहिती आहे मी तुला खूप दुखावलंय का, आणि खरं तर तुझी कुठलीही इच्छा मी आतापर्यंत पूर्ण नाही करू शकलो. आई, बाबा गेल्यानंतर तू खरंच खूप धीराने वाढवलंस का मला, आणि तुटपुंजे पैसे होते तुझ्याकडे, पण कधीही तुम्हाला चणचण नाही भासू दिलीस. तुला माझं आणि आशूचं लग्न पाहायचं होतं, आमचा संसार पाहायचा होता, नातवंड पाहायचं होतं. पण आई, हे सगळं असं विचित्र चाललं ग. पण हे नातवंड तुला मान्य नाहीये. आई प्लीज, आम्हाला सोडून जाऊ नकोस का? आमच्या बरोबर राहा ना. आम्ही काहीही लादणार नाही तुझ्यावर. आई, तुला आमचं सुख पाहायचं होतं ना. आम्ही दोघं सुखात आहोत ना. तुला तुझं नातवंड पाहिजे. ते तुला मिळेल. तुला जसं माझं सुख पाहायचंय ना, तसं मलाही तुला सुखात पाहायचंय ग.